अमरावती शहरातून गुन्हेगारी जगताला हादरून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या थेट आदेशान्वये संपूर्ण शहरात एकाच वेळी भव्य नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत। अमरावती शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी काल रात्री मोठ्या प्रमाणावर मेगा ऑपरेशन राबवले। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या नेतृत्वाखाली शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, 24 पोलीस अधिकारी आणि तब्बल 131 पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरले होते। संपूर्ण शहरात नाकाबंदी करत प्रत्येक संशयित वाहन आणि व्यक्तीची कसून तपासणी करण्यात आली। या धडक मोहिमेदरम्यान शहरातील सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली। घरफोडी आणि मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले। दरम्यान आर्म्स ऍक्ट अंतर्गत 3 मोठ्या कारवाया करत पोलिसांनी संशयितांकडून घातक शस्त्रे जप्त केली आहेत। याशिवाय गांजा सेवन करून फिरणाऱ्या तिघांविरोधातही पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली। सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन हुलटबाजी करणाऱ्यांवरही पोलिसांनी मोठा बडगा उगारला। दारूबंदी कायद्याअंतर्गत तब्बल 13 गुन्हे दाखल करत मोठ्या प्रमाणावर दारू जप्त करण्यात आली। तसेच सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या 27 जणांवर आणि त्यांना जागा उपलब्ध करून देणाऱ्या हॉटेल व धाबा चालकांवर महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। एवढ्यावरच न थांबता पोलिसांनी गोवंश तस्करी आणि अवैध कत्तलखान्यांवर वेगवेगळी पथके तयार करून छापे टाकले। या धडक कारवाईत मोठ्या प्रमाणावर गोवंश जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या संपूर्ण ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा कडक संदेश स्पष्टपणे पोहोचला आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काल नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन संपूर्ण अमरावती शहर आयुक्तालयात राबवण्यात आलेलं आहे। या कोम्बिंग आणि नाकाबंदी ऑपरेशनमध्ये शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, सर्व ठाणेदार आणि सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला। सुमारे 10 ठाणेदार आणि 24 इतर अधिकारी आणि 131 कर्मचारी या कारवाईत सहभागी होते। या संपूर्ण कोम्बिंग आणि नाकाबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात जे सराईत अभिलेखावर गुन्हेगार आहेत यांना चेक करण्यात आलं, हिस्ट्री सीटर्स यांना चेक करण्यात आलं। जे लोक मालमत्तेचा गुन्हा करण्याच्या हिशोबाने संशयितरित्या शहरात फिरत होते अशा लोकांवर 122 प्रमाणे महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। आर्म ऍक्ट प्रमाणे 3 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। जे अंमली पदार्थ गांजाचे सेवन करून आढळले अशा 3 लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दारूबंदी कायद्यान्वये मोठ्या प्रमाणात दारू पकडून 13 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जुगार कायद्याने 7 कारवाया करण्यात आलेल्या आहेत। आणि ज्या सार्वजनिक ठिकाणी दारूचे दुकान आणि बियर शॉपी याच्या दुकानाच्या बाहेर जी लोक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी दारू पितात त्यामुळे सामान्य लोकांना खूप त्रास होतो आणि समाजातील विविध स्तरांनी यावर वारंवार तक्रारी केल्या आहेत। त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचच्या पथकाने संपूर्ण शहरामध्ये अशा ठिकाणी जी लोक असतात 27 लोकांवर उघड्यांवर दारू पित असताना त्यांच्यावर 110, 117 विद्यार्थ्यांप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। आम्ही संपूर्ण अमरावतीकरांना आवाहन करतो की अशा ठिकाणी उघड्यावर दारू पिऊन त्याच्यामुळे सामाजिक उपद्रव होईल, लहान मुलं महिला यांना त्रास होईल असे कृत्य करू नये। हे कृत्य कायद्याने हे गुन्हा आहे। त्याचप्रमाणे कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी कुठल्याही ठिकाणी दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये। जागा हा पण एक कायद्याने कलम 68 महाराष्ट्र दारूबंदी कायद्याने गुन्हा आहे। यापुढेही पोलीस स्टेशन स्तरावर आणि गुन्हे शाखा स्तरावर अशा प्रकारच्या कारवाया होत राहणार आहेत। आगामी बकरी ईद निमित्त संपूर्ण शहरात नाकाबंदी आणि कोम्बिंग करण्यात आली आहे आणि अवैध गोवंश कत्तलीकरता कोणी आणत आहे का बकरी ईद निमित्त याबाबतही वेगवेगळी पथकं माननीय राकेश ओला सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत आणि मोठ्या प्रमाणे गोवंशवर कारवाई सुरू आहे। सर काय सांगाल, बकरी ईद निमित्त पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे तर आपण कारवाई केली आहे। दिनांक 25 मे रोजी माननीय पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना आम्हाला बातमी मिळाली की काही ठिकाणी आगामी निमित्त काही गोवंश कत्तलीसाठी आणलेले आहेत। बातमीची खात्री झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या टीम तयार करून नागपूर गेट पोलीस स्टेशन, गाडगेनगर पोलीस स्टेशन आणि बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये छापे मारले आणि अशा 3 ठिकाणून आम्हाला जवळपास 28 गोवंश जे कत्तलीसाठी आणले ते मिळून आले। ज्या लोकांच्या ताब्यात ते मिळून आलेले आहेत त्या लोकांवर कायदेशीर कारवाई करून आम्ही सर्व गोवंश ताब्यात घेतलेले आहेत आणि गोशाळेत पाठवलेले आहेत। यापुढेही ईद निमित्त शहरामध्ये जर असं कोणी बेकायदेशीररित्या
गोवंश जनावरांची कत्तल करणार आहे असेल अशी माहिती मिळाल्यास पोलीस सतर्क आहेत. वेगवेगळी पथकं तयार केलेली आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत आणि गो 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 हत्याबंदी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरू आहे. अमरावती पोलिसांच्या या मेगा ऑपरेशनमुळे शहरातील गुन्हेगारांवरील मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळातही अशाच प्रकारच्या धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.